नक्की माहित असणार. फोन करण्याची काही गरज नाहीये कारण मी हजर आहे. बोल बालिके, काय अडचण आहे? तू इथे आहेस तर अंशुमन कुठे? कोण? अंशुमन कुठे आहे? अंशुमन? मला काय माहिती? तुला नाही माहिती? अरे कुठे गेलाय हा माणूस? काही कळत नाहीये मी कधी. फोन लाव त्याला, फोन. अरे फोन स्विच ऑफ आहे ना त्याचा. बायकोचा आहेस ना नक्की त्याची? मित्राच आहेस ना नक्की त्याचा? हो मग मित्र आहे ग, तो पण माझा मित्र आहे, पण ती काही चिल्लर नाही ना खिशात घेऊन फिरायला. अरे बापरे, तुमच्या दोघात काही टॉम अँड जेरी सारखं झालंय काय? हा म्हणजे ते खूप गंभीर आहे का, म्हणजे सिरियस? थोडस. इफ यू लाईक टू शेअर विथ मी देन प्लीज. माझे कान तुझ्याकडे आहेत, सांग बरं मला. बोल, मी ऐकतोय. हे ना मला सांग. विचार. ऐक. हा बोलते. बोल बोल बोल. हा, मला त्याच्या ज्या गोष्टी खटकतात त्या मी त्याला दाखवून दिल्या. बरोबर. यात नाराज होण्यासारखं काय आहे रे? काहीच नाहीये. तेच तर. एरवी मी त्याची आवड निवड याची काळजी घेतेच ना. घ्यायलाच पाहिजे, नवरा आहे ना तो. मग एखाद्या वेळी मी माझ्या मनासारखं केलं तर काय बिघडलं? काय बिघडलं? काय बिघडलं काय नाही, पण कसं आहे, आपला नवरा आहे तो बिचारा असा तर बाहेर निघून जातो, त्याचा मोबाईल स्विच ऑफ येतो. म्हणजे ह्या सगळ्या होण्याला काहीतरी कारण तर असलं पाहिजे की नाही? म्हणजे एकूण तुम्ही पुरुष तर सगळे सारखेच. मी पण. तू पुरुष नाहीयेस. मग मुलगी आहे मला. त्याने पुरुषार्थ सिद्ध होत नाही. असं काही नसतं. असंच असतं. खाली बस. तुम्ही पुरुष म्हणजे ना लग्ना अगोदर मागे मागे आणि लग्नानंतर पुढे पुढे. अरे पण या पुढे मागे मध्ये आमचं काय होत असेल याचा जरा तरी विचार केलाय तुम्ही? अंशुमन नाहीये ना पण. अरे मग तू तरी ऐक ना. हो ऐकतो. चार चांगल्या गोष्टी सुनावल्या ना की असं इमोशनली टॉर्चर करायचं. हो ना. हो ना, आज येऊ दे ना त्याला, बघते मी. नको नको नको, मारू करू नको. काय कुठेतरी अडकला असेल तर, बाकी काय नाही. तू का त्याची बाजू घेतोय? नाही, तू त्याच्या बाजूने बोलायचं नाही. मी कोणाचीही बाजू घेत नाहीये. अरे तुम्ही दोघं एकमेकांच्या उरावर बसू नये म्हणून मी आपला एक टाकलेला सल्ला आहे. मला सांग, तू उभा का बस? हा. खाली का बसतोय? आहे ना जागा? सर. हा. स्त्री आणि पुरुष समान आहे असं म्हणता ना? हो आहेच. मग स्त्रियांना पण तसं वागायची मोकळीक द्या.